शिक्षक पासून राजनिंदिता एकदम म्हणजे 2010 मध्ये, तर मग म्हणजे मनात कसे काय विचार आले? आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाजात आणि नातेवाईकांमध्ये एक वेगळंच वातावरण तयार करतात आणि विरोधात बोलतात. अशामध्ये एवढ्या उंचीवर कसे काय पोहोचले आणि लोकांना कसे काय पटवून दिले की आम्ही सही आहोत? आंतरजातीय विवाह केल्यानंतर ती तारेवरची कसरत असते. सासर आणि माहेर दोन्ही दुरावल्या जातात. त्यात आपलं कॉम्बिनेशन किती आहे. जशी सावित्रीला ज्योतिबाची जोड होती, तशी संजय पुरामची मला स्वतःला जोड आहे आणि म्हणून मी इतकं सक्षमपणे करू शकते. आमदार पत्नी, महिला बाल कल्याण सभापती, मग ह्याच बनतील का, आमदारचीच पत्नी बनेल का, हा एक नेरेटिव्ह चालला. तेव्हा माझ्या वाढदिवसानिमित्ताने, नवीन वर्षानिमित्ताने मी सगळ्यांना संदेश देते. त्यावेळेस माझा हा वेगळा, माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी प्रण केला आहे. यावेळेस विधानसभेत माझे आरोग्य शिबिर प्लस महिला मेळावे आणि हळदी कुंकूचे कार्यक्रम 21. म्हणजे तसं म्हणजे मला माझ्या विरसाला डॉक्टर करायचं होतं, पण तो इंजिनियर झाला. मित्र जर ओबीसी झाला आणि विधानसभाची जबाबदारी मिळाली तर कसं बघतात? नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्य को जानो न्यूज. आज आपण अशा व्यक्तिमत्वासोबत भेटवणार आहोत ज्या संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर विदर्भात ओळखल्या जातात आणि नावाने नाही तर त्यांच्या काम बोलतो. अशा गोंदिया जिल्ह्याच्या 2 वेळेस महिला बाल कल्याण सभापती राहिलेल्या आणि सध्या पुराडा जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद सदस्य, तसेच विश्वमांगल्य सदाचारच्या पूर्व विदर्भच्या जनप्रतिनिधी संपर्क प्रमुख आहेत आणि त्या माध्यमातून महिलांमध्ये व मुलांमध्ये संस्कार आणि सदाचार कशा प्रकारे येतील त्याकरता सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आणि रात्रंदिवस प्रत्येक दिवशी धावणाऱ्या आणि जनसंपर्कात राहणाऱ्या, प्रत्येक लहानपासून मोठ्यापर्यंत व्यक्तीशी बोलणाऱ्या आणि त्यांच्या संपर्कात राहणाऱ्या अशा सविताताई पुराम. आणि विशेष म्हणजे आज त्यांचा आहे वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्यांची मुलाखत घेत आहोत. मॅडम, सर्वात अगोदर सत्य को जानो न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मॅडम, आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपली खास मुलाखत घेत आहोत. याचे मुख्य कारण असे की आपण आता सक्रिय राजकारणामध्ये आहात आणि आमच्या माहितीनुसार आपण शिक्षक होतात, आपण उच्च शिक्षित आहात, आपण BSc BEd आहात, 2 विषयामध्ये MA आहात आणि एक शिक्षक होतात. तर राजकारणाची ओढ कशी काय लागली, कसे काय राजकारणामध्ये आलेला आहात? खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी आज वाढदिवसानिमित्ताने मुलाखत घेत आहात आणि माझं म्हणजे काय होता माझा इतिहास तो पण जाणून आणि जनतेपर्यंत जात आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. राजकारणाची ओढ नव्हती, परंतु राजकारण हे मुळातच माझ्या वडिलाकडनं, माझे वडील सुद्धा नागपूर जिल्ह्याचे टेमरुड गावचे 2दा सरपंच होते. ओबीसी महिला आरक्षण आलं आणि आमदार साहेबांची अशी इच्छा होती, तेव्हा ते आमदार नव्हते, परंतु मला सोबत म्हणून तू राजकारणात यावं, चुनाव लढावा. मी पहिल्यांदा नाही म्हणत होती, पण लक्षात आलं की नाही, ज्या पद्धतीनं शिक्षकाच्या पत्नीला शिक्षिका पाहिजेत, इंजिनियरच्या पत्नीला इंजिनियर पाहिजे, डॉक्टरच्या पत्नी डॉक्टर असेल तर डॉक्टर मॅडम पाहिजेत, तशासारखं राजकारणात जर दोघांची सोबत असेल तर राजकारण उत्तम होऊ शकते असं मला वाटलं आणि मी राजकारणात सक्रिय झाले. अच्छा, सर्वात अगोदर 2010 मध्ये आपण राजकारणामध्ये आलात, त्यानंतर आपण जिल्हा परिषदची निवडणूक लढलात, तर त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा महिला बाल कल्याण सभापतीचे पद मिळाले, म्हणजे दुसऱ्या टर्मला म्हणजे 2.5 वर्षाच्या नंतर. तर ते कसं काय पक्षाने आपल्याला सहजासहजी पद दिले की आपल्यामध्ये काही विशेषता बघितले? नाही, साधारणतः तेव्हा 2010ची निवडणूक जी लढली मी 33% आरक्षण होतं. 2015 पासून 50% आरक्षण झालं संस्थांमध्ये. परंतु जो महिलांचा प्रश्न विचारण्याचा क्रम होता सभागृहात किंवा बाकी पण ज्या गोष्टी होत्या, तर कदाचित त्यांना वाटलं असेल की, आणि माझी पण इच्छा होती 2.5 वर्ष झाल्यानंतर की आपण पदाची मागणी मी पण केली स्वतः, त्यामुळे आपण महिलापर्यंत पोहोचू शकतो, शिक्षकी पेशा आहे, मुलींसाठी आपल्याला नवीन काही करता येईल, यामुळे मी पण आग्रह धरला होता की मला महिला बाल कल्याण सभापती द्या. स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीचं होतं आणि पक्षांना पण वाटलं की मी काहीतरी करू शकते, म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ते पद मिळालं. अशामध्ये शिक्षक पासून राजनिंदिता एकदम म्हणजे 2010 मध्ये, तर मग म्हणजे मनात कसे काय विचार आले? विचार तर जसं जसं काम करत गेली, जसा जसा प्रवास झाला तसा तसा अनुभव खूप चांगले झाले. आमचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत किंवा ज्या महिला भगिनी आहे, महिला आघाडी आहे,
मला असं वाटलं की ज्या पद्धतीने आपण शिक्षकी पेशेत आपण मुलांना विद्यार्थ्यांना शिकवलं, तसं राजकारणात पण मार्गदर्शक एकमेकाचं आपण असेल तर काम चांगलं होतं. आधी विषय जर समजावून सांगितला तर आणि कामाची गरज आहे. आपण जेव्हा लोकसभेत, विधानसभेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती जेव्हा निवडून जातो, निवडून गेल्याबरोबर काम थांबत नाही तर अजून जोमाने सुरू व्हायला पाहिजे. काही लोक निवडणुकीपुरतं करतात, मग बाकी थांबून जातात, त्याच्यामुळे प्रवास थांबतो. माझं असं आहे, चुनाव येतील जातील, पण आपल्याला जर पक्षाने जिम्मेदारी दिली तर त्याचं काम आपण केलं पाहिजे, आवड पण निर्माण होते. ज्यावेळेस आपण महिला बालकल्याण सभापती होतात त्यावेळेस आपले पती संजय पुराम हे आमदार झाले. पण त्यावेळेस त्याच्यानंतर अशी गोष्ट झाली की आपण निवडणूक 2015ची निवडणूक हरलात. हो. काय झालं, एक तर विशेष म्हणजे 2 कारण होते त्यासाठी. जनरल महिला होती, आरक्षण. माझं क्षेत्र जनरल असल्यानंतर जनरल मधनं महिला लढणार नाही, तुम्ही जनरल महिला मधनच लढा, म्हणून अचानक माझं क्षेत्र बदलवलं. अच्छा. तेव्हा क्षेत्र बदलवल्यामुळे पुराडा क्षेत्र मला दिलं नाही. भरेगाव नवीन क्षेत्र तयार झालं होतं आणि आमच्याच पक्षातल्या एक 4-8 दिवसाच्या आधी ज्या उषाताई शहारे होत्या त्यांनी पक्ष बदलवला होता. आमच्या पक्षातनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ऍक्च्युली भरेगाव क्षेत्रामधनं निवडणूक झाली. एक आमदार पत्नी, महिला बालकल्याण सभापती, मग ह्याच बनतील का, आमदारचीच पत्नी बनेल का, हा एक नेरेटिव्ह चालला तेव्हा. आणि त्यात विरोधी पक्ष जिंकला पण, परंतु त्यांना माहित झालं की नाही, सविताताई ह्या काम करणाऱ्या आहेत. चुनाव हारल्यानंतरही आपण थांबलो नाही. जे काम आपण महिला बालकल्याण सभापती म्हणून करत होतो तेच काम मी सतत 5 वर्ष करत राहिली आणि त्यामुळे मला पुन्हा 2020-21 मध्ये किंवा 21-22 मध्ये जो चुनाव झाला तर माझं पुराडा क्षेत्र जनरल महिला झालं आणि तिथे जिल्ह्यात सर्वात जास्त मताने, म्हणजे जे मी 5 वर्ष जर थांबली असती, मला तर चुनाव हरवलं लोकांनी, आता कशाला काम करू असं मनात न ठेवता, माझं तर आहे चुनाव येतील जातील, आपण जिंकू हारू, पक्ष तिकीट देईल नाही देणार, पण आपण जे आता जो वसा हातात घेतलाय तो सोडायचा नाही, जितकं शक्य होईल तितकं काम करायचं. मग 2022ला असं झालं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण निवडून आलेले आहात, तर ते कसे काय शक्य झाले? माझा हा पहिला म्हणजे जुना क्षेत्र होता, पुराडा जिल्हा क्षेत्र. मधात गॅप झाली, जेव्हा मी 2010 ते 15 होतीच होता, मग 15 मध्ये इथे काँग्रेस निवडून आली. त्यांचं पण 5 वर्षाचं काम जनतेने माझ्या पुराडा क्षेत्राने बघितलं. त्याच्यानंतर 22 मध्ये पुन्हा मी डबल आली, तर त्यांना असं लक्षात आलं, त्यांनी एक बघितलं की फरक, की पहिल्यांदा सुरुवातीला 2010 ते 15 ताई होत्या, त्याच्यानंतर 2015 मध्ये काँग्रेस आली, परंतु जे निष्क्रिय राहिले, चुनाव ते तर जिंकले दीपक भाऊ पवार, परंतु त्यांचं काम तितकं नाही, विकासात पण नाही आणि लोकांच्या सुखदुःखात पण ते गेले नाही. त्यामुळे जनतेला माझे असं वाटलं त्यांना की ताईला निवडून द्यावं, त्यामुळे मी इतक्या भरगच्छ म्हणजे 53 जिल्हा परिषद सदस्यामध्ये मी सर्वात जास्त मताने विजय केला. आपण सभापती बनण्याच्या अगोदर, जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्याच्या अगोदर आपण 10 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात राहिलात, मानधन तत्वावर काम केलं, त्यावेळेस स्वतः काय समस्या अशा अनुभवल्यात की त्या समस्या मग आपण पदावर गेल्यावर दूर केल्यात? जसं मला असं वाटलं की आदिवासी लोकांमध्ये काम करण्याची जास्त गरज आहे. ऍक्च्युली माझे मिस्टर जरी आदिवासी असले तरी मी ओबीसी असल्यामुळे मला ते 2 फरक जास्त जाणवले. आमच्या मुलींमध्ये, जसं आश्रमशाळेमध्ये मुलींमध्ये जसं गुटखा खाणे, खर्रा खाणे, गुळाखून दात घासणे, म्हणजे व्यसनाधीन सारखं आहे ते. तर मी सर्वात जास्त सभापती झाल्यानंतर मला वाटलं की महिला मेळावे व्हावे, त्यात मुलींना आणि महिलांना आपण मार्गदर्शन करावं. या दृष्टिकोनातून आपल्याला, आमचा गोंदिया जिल्हा आदिवासी बहुल आहे, आमची विधानसभा पण आहे, त्यामुळे मी ते काम करायला सुरुवात केली. आता सध्या विश्व मांगल्य सभेच्या पूर्व विदर्भ जनप्रतिनिधी संपर्क प्रमुख म्हणून काम करताना महिलांच्या विषयी म्हणजे काय अनुभव आपले आहेत? मला ही जबाबदारी जून 2025 मध्ये मिळाली. याच्या आधी मी विश्व मांगल्य सभेत जस्ट जनप्रतिनिधी म्हणून जोडल्या गेली होती. आम्ही मातृसंमेलन पण जिल्ह्यात घेतले. शुभांगीताई मेंढे यांच्या माध्यमातून मला त्यांनी नियुक्त केलं होतं, जिल्ह्याची जबाबदारी दिली पहिल्यांदा. त्यानंतर शिर्डीत एक कार्यशाळा झाली. कार्यशाळेमध्ये मला जो अनुभव होता विश्व मांगल्य सभेचा, थोडाफार ती पण बोलली. त्यामुळे आमचे जितेंद्रनाथ महाराज गुरुजी आहेत, त्यांना असं वाटलं किंवा आमच्या सर्व ताई लोक आहेत, तर त्यांनी म्हटलं की पूर्व विदर्भात आपण काम करावं, महिलापर्यंत पोहोचावं. यामध्ये साधारणतः आई या विषयावर विश्व मांगल्य सभा काम करते. आजची आई, कालची आई आणि उद्याची आई
यामध्ये कसं कॉम्बिनेशन करायचं. माझी पण मुलगी उद्या आई होणार आणि आपण राजकारणासोबतच हे काम जर केलं तर जनतेचा विश्वास पण आहे. आपण लोकप्रतिनिधी आहोत. आपण जर 5-50 महिलांना सहज एकत्र करू शकतो, हा विषय समजावून सांगू शकतो. म्हणून मला ईश्वर मांगल्ये की सगळेजण तर राजकारणात काम करतातच करतात, पण राजकारणासोबत जर हे जोड असेल तर पुन्हा राजकारण चांगलं होईल असा विश्वास आहे. आणि म्हणून मी ईश्वर मांगल्ये सभेचं पूर्व विदर्भाचं जनप्रतिनिधी संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे आणि मी भविष्यात पण ते पूर्ण काम करणार. आपण एवढे उच्च शिक्षित आहात, आपल्या वडिलांनी आपल्याला बीएससी, बीएड आणि एमए करवलं, म्हणजे त्यांच्या विचाराची सिदोरी आणि त्यांच्या प्रती आता तुमचे म्हणजे काय विचार आहे? आता बाबा सध्या माझे नाही आहेत, परंतु माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी शिकावं म्हणून. कारण माझ्या गावाला शाळा फक्त 1 ते 7व्या वर्गापर्यंत आणि माझ्या गावातली मी पहिली ग्रॅज्युएशन झालेली मुलगी आहे. 2002ला मी पहिल्यांदा, म्हणजे याच्या आधी ग्रॅज्युएशन 10वी-12वी पर्यंत व्हायच्या मुली परंतु शिकत नव्हत्या. तर माझ्या बाबाचं स्वप्न होतं की मी शिक्षिकाच व्हावं आणि त्यांचं स्वप्न म्हणून मी मानधन शिक्षिका म्हणून 10 वर्ष काम पण केलं त्यांचा. आणि राजकारण माझ्या पतीची इच्छा होती. राजकारण म्हणून साहेबांचं एक स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी इकडे आलीत आणि माझ्या वडिलांची जी इच्छा होती मी शिक्षिका म्हणून काम करावं ते पण माझं झालेलं आहे. आणि माझ्या बाबांचा आदर्श म्हणजे मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत शिक्षण घेऊ शकले. अच्छा, आता आपण 4 वर्ष आता सध्या म्हणजे 2-2.5 वर्ष आपण लगभग 3 वर्ष आपण सभापतीचे पद भूषवलेले आहात महिला बालकल्याण म्हणून आणि आता सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून आहात. तर असे आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये असे कोणते विकास काम आहेत जे आपण बोलू शकता की मी हे केलेलं आहोत गर्वानी? म्हणजे माझं आधीच तर 10 ते 15 पर्यंतच तर आता लक्षात नाहीये माझ्या, कामं झाले सोडून दिले. पण यावेळेस माझं आता ह्या 3 वर्षात, म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाले, आपल्याला आता 4थं वर्ष सुरू आहे. ह्या 3 वर्षात मी पुराडा जिल्हा क्षेत्रामध्ये 3 वर्ग खोल्या म्हणजे 2 कंप्लीट झाल्या आणि आता 1 मंजूर झाली, 1 महिन्यात सुरू होईल. हरदुलीची 1 जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली झाली. त्याच्यानंतर सुरतोली ग्रामपंचायत अंतर्गत चारबाटाला वर्गखोली झाली आणि आता लोहारा इथे वर्गखोलीचं बांधकाम सुरू होणार, 15 दिवसात मंजूर झालेलं आहे. त्यानंतर आपण 5 ते 6 अंगणवाड्या ज्या कधी होऊ शकल्या नसत्या, जे टोले असतात, म्हणजे जसं पुराडा गाव, पण पुराडा गावच्या टोल्याला महत्व देत नाही नवीन सभापती कोणी असो जिल्ह्यातली. परंतु माझं खूप लक्ष होतं की महिला बाल कल्याण आणि माझ्याच गावातले, माझ्या क्षेत्रातले पोरं हे तोडक्या मोडक्या बिल्डिंग मध्ये नको राहायला पाहिजे. तर सर्वात मोठं डोंगरगाव ग्रामपंचायत अंतर्गत आपण 1 नवा टोला, त्यानंतर दुसरं देवाटोला ग्रामपंचायत अंतर्गत देवाटोला, सुरतोली ग्रामपंचायत अंतर्गत सोबराई टोला, पुकीमेटा ग्रामपंचायत अंतर्गत सलिया टोला आणि आता पुकीमेटा 1 मंजूर झालेली आहे. ढेवरीन टोला ग्रामपंचायत अंतर्गत कुणबी टोला, पुराडा ग्रामपंचायत अंतर्गत गडवाल टोला, अशा विविध ठिकाणी आपण अंगणवाडीचं बांधकाम कंप्लीट झालेलं आहे आणि सध्या आता 1 मंजूर पुकीमेटाचं सुरू होणार आहे. त्यानंतर समाज कल्याण विभागामधनं आपण 40 लाखाचे सोलरचं काम, तुम्ही जाल तर हरदुलीच्या ठिकाणी 10 लाख, ओवऱ्याचं 10 लाख, त्याच्यानंतर पुराडा तुम्ही जेव्हा आले तेव्हा त्या चौकातच होतं. म्हणजे रोड नाली रस्ते सगळे करतात, परंतु याच्याकडे लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष असतं आणि त्या कामाला मी प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. आपण महिला बालकल्याण सभापती म्हणून महिला सक्षम होण्याकरिता म्हणजे अशी कोणती भूमिका राबवलेली आहे? आता सध्या महिला सक्षम आहेत माझ्या माहितीप्रमाणे. त्या कुठेही कमजोर नाही. फक्त त्यांना घरातील वातावरण पाहिजे, त्यांचे पती असेल, त्यांचे वडील असेल, त्यांचा भाऊ असेल, सक्षमपणे जर त्यांच्या पाठीमागे उभा असेल तर त्या सक्षम आहेत. फक्त त्यांना तू हे करू शकतं हा विश्वास द्यायची गरज आहे आणि ते मी करणार. माझं आता असं म्हणणं आहे की मी ज्यांच्या संपर्कात येत आहे त्या प्रभावित पण होतात. त्यांना असं वाटतं की नाही ताई करू शकते तर आपण पण करू शकतो. त्या नेहमी माझं कौतुक करतात, ताई तुम्ही रात्री 12 वाजता येता, ताई तुम्ही 1 वाजता येता, ताई तुम्ही हे करता, तुम्ही इतक्या ठिकाणी जातात, तर तुम्ही पण करू शकता ग, असं जर म्हटलं तर त्यांना आत्मविश्वास येतो. आणि माझ्या विधानसभेवर सर्वात जास्त लक्ष आहे आणि जिल्ह्यात पण. आरोग्याच्या विषयी काय बोलाल? महिलांचे आरोग्य असो, बालकांचे आरोग्य असो. आता एकदम मेन मुद्दा तुम्ही विचारला, तर आरोग्याबद्दल पण मी फार सतर्क आहे. महिलांचं असं नेतृत्व असतं, तिच्याकडे पैसा असतो, पाणी असतो, ती जाऊ शकते, परंतु नेहमी महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष असतं. म्हणून माझं यावेळेस मी दरवर्षी संक्रांत निमित्ताने किंवा सावित्रीबाई जयंती निमित्ताने महिला मेळावे घेऊन हळदी कुंकाचे कार्यक्रम तुम्ही पण बघितले. मागच्या वर्षी आपण किती रोजगार हमीच्या कामावर जिथे महिला मिळेल तिथे आपण ते सुरू केलं. त्यातून मला यावर्षी असं वाटलं की आपण
आरोग्य म्हणजे महिला मेळ घ्यायचेच, हळदी कुंकू कार्यक्रमात आपले संस्कार संस्कृती जिवंत ठेवायचीच, परंतु त्यासोबत महिलांचे आरोग्य चेक करायचे, त्यांची ईसीजी करायची, त्यांचे मोत्याबिंदूचे ऑपरेशन करायचे, त्यांचे डोळे तपासायचे, त्यांचं शुगर बीपी. यामुळे तिला जर थोडीशी कल्पना आली तर ती सतर्क होईल आणि तिच्या परिवाराला तिची गरज आहे. यासाठी यावेळेस माझा हा वेगळा माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी प्रण केला आहे. यावेळेस विधानसभेत माझे आरोग्य शिबिर प्लस महिला मेळावे आणि हळदी कुंकूचे कार्यक्रम 21, आपण 15 जानेवारी ते 22 फरवरी असा उपक्रम आपण वेगवेगळे मोठे गाव जे आहेत तिथे 2,500-3,000 महिला असतात किंवा आजूबाजूच्या टोल्याच्या महिला तिथे येऊ शकतात, असा एक उपक्रम मी यावर्षी राबवते. आता आपण जिल्हा परिषद सदस्य आहात आणि एक शिक्षिका होतात, सभापती राहिल्यात, तर अशामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरिता आपले कसे काय प्रयत्न राहिलेले आहेत? सर्वात पहिल्यांदा तर आपल्या इथे शिक्षक, आपण अति दुर्गम भाग आणि गोंदिया जिल्ह्यात शिक्षकांची संख्या फार कमी होती. पंकज भाऊ रांगडाले जेव्हा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, मी सभापती होते, तेव्हा आम्ही पहिला उपक्रम म्हणजेच स्वयंसहाय्यक घेणे आणि जिल्हा निधी असेल किंवा 15 वित्त आयोग असेल त्यातील पैसे गुंतवून आपण आपल्या जिल्ह्यात शिक्षकांची भरती केली. त्यांना कमी पगार दिला, पण आपल्याच गावातल्या मुलांना आपण शिक्षणाचं म्हणजे आमचे विद्यार्थी शिक्षणापासून मागे राहू नये. आणि त्याच्यानंतर दुसरा विषय, यावेळेस पण आमचे लायकराम भाऊ अध्यक्ष आहेत, त्यांच्या पण नेतृत्वात आपण यावर्षी पण शिक्षक भरती त्याच्यात केली. नंतर माझे पती आमदार आहेत आमगाव विधानसभा क्षेत्राचे, त्यांच्या पण माध्यमातून आपण लवकरात लवकर शिक्षक भरती व्हावी, विद्यार्थ्यांना शिक्षण चांगलं मिळावं यासाठी प्रयत्न आहे. भविष्यात मला जितकं शक्य होईल तितकं मी करणार आणि आपला हा जो उपक्रम आहे तो चालू ठेवणार असे मला वाटतं. शेतकऱ्यांसाठी रस्ते, पाणी, वीज या 4 वर्षामध्ये असे काय काय काम केलेलं आहे? ते तर आता कसं मोठे काम आहेत, कधी निवेदन देणे किंवा कधी कलेक्टरला भेटणे, तहसीलदारला भेटणे, आमदार साहेबांच्या वतीने काही निधी उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याची सोय, शेतीला पाण्याची सोय, असे आता जसं शिरपूरचं एक हे झालं उपक्रम, तर त्याच्यामध्ये पण आमदार साहेबांनी मध्यस्थी करून त्या शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या. जिल्हा परिषदच्या माध्यमातून जितकं शक्य ते करतच आहोत, परंतु माझे पती आमदार असल्यामुळे ते काम करणं मला सोपं पडतं. आपण नेहमी बोलता की माझ्या पतीमुळे मी राजकारणात आलो आणि माझ्यासोबत सिंहाचा वाटा आहे माझ्या राजकारणात, तर काय बोलाल त्यांच्याबद्दल? बरेच लोक असं म्हणतात किंवा भेट झाली किंवा आपले कार्यकर्ते भेटले किंवा सगळेजण की नेहमी ताई तुमच्यामुळे साहेब आमदार आहेत, तुम्ही इतकं काम करता, असं करता, परंतु सगळ्या जनतेला, कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पार्टीला किंवा वरिष्ठ नेत्यांना, माझ्या मार्गदर्शकांना माझं तर असंच म्हणणं आहे की माझ्यामुळे ते नाही, त्यांच्या सहकार्यामुळे मी राजकारणात इतकी सहकार्य म्हणजे सक्रिय होऊ शकली, इतकं काम करू शकली. प्रत्येक कर्त्या पुरुषामागे स्त्री असतेच, परंतु माझ्या कर्तृत्वामागे, राजकीय कर्तृत्वामागे माझे पती आहे आणि त्यांचं सहकार्य असल्यामुळेच कसा एका बाईला बाहेर निघून रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत प्रवास करणे, नाटकाचे उद्घाटन करणे, कार्यकर्त्यांना भेटणे, त्यांच्या सुखदुःखात जाणे, यासाठी घरातून जर जोड असेल तर मी सक्षमपणे आपण करू शकतो. मी करते असं नाही, परंतु त्यासाठी सोबत कोणाचे तरी असते, ते माझ्या पतीची आहे. जशी सावित्रीला ज्योतिबाची जोड होती तशी संजय पुरामची मला स्वतःला जोड आहे आणि म्हणून मी इतकं सक्षमपणे करू शकते. आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाजात आणि नातेवाईकांमध्ये एक वेगळंच वातावरण तयार करतात आणि विरोधात बोलतात. अशामध्ये एवढ्या उंचीवर कसे काय पोहोचले आणि लोकांना कसे काय पटवून दिले की आम्ही सही आहोत? याच्यात तर म्हणजे तुमचं अगदी सुरुवातीला त्रास झाला, कारण आई वडिलांच्या खूप अपेक्षा असतात मुलांकडनं. त्या आमदार साहेब हे एकटेच होते, एकुलते एक अपत्य होते त्यांच्या म्हणजे मुलगा म्हणून. त्यांचं लग्न व्हावं, समाजात व्हावं अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती, नातेवाईकाची इच्छा होती. त्यात आमचे दोघांचे मत फार म्हणजे हे होते, एकत्र होते. आम्हाला भविष्यातच माहित होतं की मी नोकरी क्षेत्रात ते मला सहकार्य करतील, त्यांना राजकारण करायचं होतं, राजकारणात मी त्यांना सहकार्य करेन, आणि यामुळे आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. सुरुवातीला आई वडील किंवा त्यांचे आई वडील थोडे विरोधात होतेच. आम्हाला घरातलं वातावरण चांगलं करण्यासाठी 1-2 वर्षाचा कालावधी लागला, पण आम्ही दोघांनीही काही काही गोष्टींना, जसं मी ओबीसी समाजातनं आल्यामुळे मला आदिवासीचे संस्कार संस्कृती माहिती नव्हती, ते मी जाणून घेतलं. थोडंफार मी ऍडजस्ट केलं, थोडंफार आमदार साहेबांनी केलं. आम्ही अद्याप परिवाराला पटवून दिलं का आम्ही दोघं आपल्या म्हणजे परिवाराला कुठे तळा जाऊ देणार नाही, आपले जे विचार आहे, आपली जी संस्कृती आहे ते मोडणार नाही. त्यामुळे 2-3 वर्षांनंतर सगळं व्यवस्थित झालं. आज तोच आदिवासी समाज मला आपली सून, आपली मुलगी मानतात आणि सगळ्याच कार्यक्रमात सहभागी आम्ही होतो. थोडाफार कधीही कसं असतं,
म्हणजे आंतरजातीय विवाह केल्यानंतर ती तारेवरची कसरत असते. सासर आणि माहेर दोन्ही दुरावल्या जातात. त्यात आपलं कॉम्बिनेशन किती आहे. मी बाकी आमच्या मुलांना मुलींना सगळ्यांना मार्गदर्शन करू शकते किंवा एक संदेश देऊ शकते. कोणताही निर्णय घेताना आपल्या दोघांचा निर्णय असतो लग्न म्हणून, परंतु परिवाराची जर जोड नसेल तर लग्न टिकवणं पण फार कठीण असतं. म्हणून कोणताही विचार करताना माझ्या वाढदिवसानिमित्ताने नवीन वर्षानिमित्ताने मी सगळ्यांना संदेश देते की असा विचार करताना 10दा विचार करा. आपल्या आई वडिलांच्या इच्छा अपेक्षांना तडा जाणार नाही. ही सुद्धा एक त्यातनं मला शिक मिळाली की त्यांच्या इतक्या अपेक्षा असतात, आम्हाला इतकं मोठं करतात, परंतु कधी कधी काही काही कारणास्तव आपण हा निर्णय घेतो. पण तो सिद्ध करण्यासाठी लोकांना समाजाला पटवून देण्यासाठी भरपूर आपल्याला त्याग करावा लागतो. आणि आत्ताची जी पिढी आहे ती त्याग करायला तयार नाही. तर लग्न करताना आपण खूप विचार करायला पाहिजे. आता सध्या दोन्ही पती पत्नी राजकारणात सक्रिय आहात आणि रात्रंदिवस वेळ देतात. त्याच्यामध्ये परिवाराची जबाबदारी, मुलं मुलींना वेळ देणं कसं काय शक्य होतं? हो, ते तर झालं. परिवार तर माझा फार समजूतदार आहे. माझे सासू सासरे, माझी आई पण माझ्याकडे आहे. भाऊ माझा कोरोनामध्ये गेल्यामुळे. आणि माझ्या मुलामुलीकडे माझं थोडं दुर्लक्ष झालं आहे. पण माझे मुलं पण फार समजदार आहेत. ते समजून घेतात. कारण ते लहान असतानाच म्हणजे माझी समृद्धी 6 महिन्याची होती तेव्हा मी पहिल्यांदा सभापती झाली. तेव्हापासून तिला माझी सवय झालेली आहे की आई इतके वाजता येते. आणि तेव्हापासूनच म्हणजे मी पण त्यांना अशाच की मी कुठेही गेली, नाहीतर बरेचदा आपण जेव्हा गाडीत बसतो तेव्हा मुलं रडतात, मागे लागतात. पण मला असं आठवत नाही की ती एकदम छोटी असल्यानंतरही कधी रडली नाही. कारण मुलं रडल्यानंतर आई थोडी कमजोर होते की माझं बाळ रडत आहे, मी जर इतके वाजता येईल तर ते चांगलं असेल की नसेल. पण माझ्याकडे जे सगळे माझे परिवार आहे, आमदार साहेबाचे आते भाऊ, आमदार साहेबाचे मावस भाऊ, आमच्या समोरचेच मंगला म्हणून माझी एक, तिला चिवला आईचं प्रेम काकू म्हणून तिनं दिलं. तसंच माझे सासू सासरे, माझी आई, ह्या सगळ्यामुळे मला ते शक्य झालं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी जसं आई म्हणून जो वेळ द्यायला पाहिजे होता मुलांना, परिवार तर ठीकच आहे, माझी जागा म्हणजे सगळे करून घेत आहेत, परंतु मुलांसाठी मी थोडं जसं पाहिजे तसं, म्हणजे मला माझ्या विरसाला डॉक्टर करायचं होतं पण तो इंजिनियर झाला. तर त्यामुळे थोडंसं वाटतं की मी जर जास्त विशेष लक्ष दिलं असतं तर डॉक्टर झाला असता. तर आता शेवटचे 2 प्रश्न आहेत थोडक्यामध्ये, कारण वेळ पुष्कळ झालेला आहे. यामध्ये एक असं आहे की पक्षाने आपल्याला समोर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली किंवा पुढे आपलं क्षेत्र जर ओबीसी झाला आणि विधानसभाची जबाबदारी मिळाली तर कसं बघतात समोरचं भविष्य? पक्षाची जिम्मेदारी तर आता माझी यावेळेस महिला आघाडीचे अध्यक्ष संघटनमध्ये काम करण्याची होती. मी इथे थोडं 1-2 मार्गदर्शक आहे माझे, त्यांना बोलून पण दाखवलं होतं. परंतु कदाचित आता कधी कधी पद देताना किंवा आमच्या पती पत्नीचं कॉम्बिनेशन असतं की यांचे पती आमदार आहे मग ह्याच पदाधिकारी का, असं पण होतं. तर काही हरकत नाही. परंतु म्हणून मी विश्वमंगलेचं मला एक काम मिळालं आहे, मी ते सक्षमपणे करत आहे. भविष्यात जसं पक्षाचं मार्गदर्शन राहील, आमचे वरिष्ठ नेते जसं मार्गदर्शन करेल तसा माझा निर्णय राहील. आता मी कोणती पण निवडणूक जी लढणार ती मी स्वतःसाठी नाही लढणार. पक्षाने जर मला जिम्मेदारी दिली, तुला इथं लढायचं आहे, जसं 2015 मध्ये मला भरेगावला तुला लढायचं आहे असा आदेश आला, तशासारखं जर मला भविष्यात आदेश आला तर चुनाव आपण लढणार. पक्ष जिथून बोलेल तिथून आपण चुनाव लढणार. आणि समजा त्यांनी जर म्हटलं की आता तुला थांबायचं आहे तर माझी काही हरकत नाही. आम्हाला फार कमी वेळात, कोणताही राजकीय वारसा नसताना आम्हा दोघंही पती पत्नींना भरभरून भारतीय जनता पार्टीने जिम्मेदारी दिली, आमच्याकडनं आम्हाला जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मी शेवटीपर्यंत पार पाडेल. आणि पक्षाचा निर्णय जसा राहील भविष्यात तसंच आपलं सामोरील राजकारण राहील. शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्याला नागपूर जिल्हा म्हणजे बाहेर आहे आणि आता आपण विदर्भ मध्ये काम करतात, काय बोलाल नागपूर, विदर्भ आणि माहेरच्या जिल्ह्यावर? माझा माहेरचा जिल्हा फार सक्षम आहे. देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत, आमचे गडकरी साहेबांसारखे नेते वरिष्ठ आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळे नागपूर एकदम सक्षम आहेत. आणि नागपूर जेव्हाही नागपूरचं नाव येतं आणि आमचे नेते मंडळी टीव्हीवर दिसतात किंवा मुलाखत वगैरे देतात किंवा जे काही त्यांचं संभाषण असतं, त्यामुळे मी नागपूर जिल्ह्याची मुलगी हा मला अभिमान आहे, तो राहील. आणि गोंदिया जिल्ह्याची सून हा पण मला अभिमान आहे. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपल्यासोबत पूर्व महिला बालकल्याण सभापती सविताताई पुराम होत्या आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आपण त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांचे राजकारणाचे प्रवास कसे राहिलेले आहेत, त्यांची दिनचर्या कशी आहे आणि
समाजासाठी व राजकारणासाठी त्यांची भूमिका कशी आहे आणि त्यांनी आपल्या क्षेत्राचा विकास कशा पद्धतीने केलेला आहे त्या संपूर्ण चर्चा आपण त्यांच्यासोबत केलेल्या आहेत. तर अशाच मुलाखती करता बघत राहा सत्य को जानो न्यूजला. मिळूया पुढील मुलाखतीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.